मल्लिकार्जुन स्वामी मंदिर, श्रीशैलम, आंध्र प्रदेश हे भगवान शिवाचे एक प्रमुख ज्योतिर्लिंग असून देवी पार्वतीचे शक्तिपीठ देखील आहे. हे मंदिर नंदी जिल्ह्यातील श्रीशैल येथे स्थित असून शैव व शक्त परंपरेत समान महत्त्वाचे स्थान आहे. मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशमधील श्रीशैल येथे कृष्णा नदीच्या काठी आहे. हे ज्योतिर्लिंग शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंग या दोहोंमध्ये गणले जाते. शिव आणि पार्वतीच्या पुत्र भेटीची कथा येथे प्रचलित आहे. रागावून गेलेल्या कार्तिक स्वामी या आपल्या पुत्रास भेटण्यासाठी भगवान शंकर म्हणजेच अर्जुन आणि सोबत मल्लिका म्हणजेच माता पार्वती सोबत या ठिकाणी आले म्हणून या ठिकाणास मल्लिकार्जुन असे म्हणतात. श्रीशैलम डोंगरावर असलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे. हे ठिकाण दक्षिणेचा कैलास म्हणून सुद्धा ओळखले जाते. स्थान व महत्त्व. स्थान श्रीशैलम, नंदी जिल्हा, आंध्र प्रदेश. धार्मिक महत्त्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 52 शक्तिपीठांपैकी एक. देवता भगवान शिव, मल्लिकार्जुन व देवी पार्वती, भ्रामरांबा. इतिहास व परंपरा. पौराणिक संदर्भ असे मानले जाते की भगवान शिव व पार्वती यांनी येथे वास केला. शैव व शक्त परंपरा. हे मंदिर शैव व शक्त दोन्ही संप्रदायांसाठी समान महत्त्वाचे आहे. विशेषत्व वेदांमध्ये वर्णन आहे की श्रीशैलमचे लिंग जगात अद्वितीय आहे आणि त्याची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो. इतिहास व परंपरा. पौराणिक संदर्भ असे मानले जाते की भगवान शिव व पार्वती यांनी येथे वास केला. शैव व शक्त परंपरा. हे मंदिर शैव व शक्त दोन्ही संप्रदायांसाठी समान महत्त्वाचे आहे. विशेषत्व वेदांमध्ये वर्णन आहे की श्रीशैलमचे लिंग जगात अद्वितीय आहे आणि त्याची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो. पर्यटन माहिती. प्रवेश शुल्क. कोणतेही शुल्क नाही. वेळा. सकाळी 6 ते दुपारी 3:30. संध्याकाळी 6 ते रात्री 10. पत्ता श्रीशैलम देवस्थानम, श्रीशैलम, आंध्र प्रदेश 5,18,101. फोन नंबर 083339011351. जवळील ठिकाणे नागार्जुन सागर धरण, श्रीशैलम धरण, नल्लमाला जंगल. धार्मिक महत्त्व. ज्योतिर्लिंग शिवाचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. शक्तिपीठ देवी पार्वतीचे भ्रामरांबा शक्तिपीठ. उत्सव महाशिवरात्रीला विशेष उत्सव व यात्रेकरूंची मोठी गर्दी. लक्षात ठेवण्यासारखे. गर्दी महाशिवरात्री व कार्तिक महिन्यात विशेष गर्दी असते. पर्यावरण नल्लमाला जंगल परिसरात असल्याने हवामान दमट व थंड असते. सुविधा देवस्थानमकडून यात्रेकरूंना निवास व भोजनाची व्यवस्था उपलब्ध.